या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी न्यूज डंकाच्या प्रेक्षकांचे आभार मानणे अत्यंत अगत्याचं आहे. कारण आपल्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे, आपल्या समर्थनामुळे न्यूज डंकाने 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि आपल्या प्रेमामुळे याच्यापुढे आम्ही मजल दर मजल करत पुढे जाणार आहोत. 5 लाखांचा, 10 लाखांचा टप्पा सुद्धा आम्ही पार करणार आहोत. तर आपण जे प्रेम दिलं, आपण जे समर्थन दिलं, आपण जो पाठिंबा दिला, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही जिंकलो रे अशी घोषणा केलेली आहे. सध्या तरी त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय दिसत नाहीये. काही काळापूर्वी त्यांनी इराणच्या दिशेने नौदलाचा ताफा रवाना केला. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचं सगळ्यात मोठं विमानवाहू जहाज रवाना केलं आणि तेव्हा इराणकडून इतकी कडवी झुंज मिळेल अशी त्यांनी अपेक्षा केलेली नव्हती. इराणला अमेरिकेला लोळवता आलं नाही. त्यांना जे काही करायचं होतं ते करता आलं नाही. परंतु अमेरिकेचे जे मित्र देश आखातामध्ये आहेत त्यांच्या आकाशामध्ये मात्र इराणच्या ड्रोनचा गडगडाट होताना दिसतोय आणि त्यामुळे अमेरिकेचा पुरता अपेक्षाभंग झालेला आहे. इराणमध्ये व्हिएतनामची पुनरावृत्ती होताना दिसते आणि त्यामुळे जर इराणच्या युद्धातून काढता पाय घ्यायचा असेल तर अमेरिकेला आम्ही जिंकलो अशी घोषणा करण्याच्या वाचून दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. व्हाईट हाऊसमध्ये काल एक शपथविधी सोहळा पार पडला आणि या सोहळ्याच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण झालं. या भाषणाच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला ती बातमी दिली जी बातमी ऐकायला अमेरिकी जनतेचे कान अत्यंत आतुर होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की आम्ही जिंकलो आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचे काही तर्क सुद्धा दिले. आम्ही त्यांचं म्हणजे इराणचं हवाई दल संपवलं, आम्ही इराणचं नौदल संपवलं, आम्ही त्यांची संपर्क यंत्रणा संपवली, आम्ही त्यांचं सगळं संपवलं. आता हे युद्ध सुद्धा संपण्याच्या दिशेने वाटचाल करतंय. इराणशी आमच्या वाटाघाटी सुरू आहेत असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी या भाषणामध्ये अमेरिकेला उद्देशून सांगितलेलं आहे. भारताने गेल्या वर्षी ऑपरेशन सिंधूर राबवलं होतं, आपल्याला आठवत असेल. आणि ऑपरेशन सिंधूर राबवून भारताने पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त केले, पाकिस्तानचं प्रचंड मोठं नुकसान केलं, पाकिस्तानचा अक्षरशः कणा मोडला. आणि या ऑपरेशन नंतर पाकिस्तानमध्ये विजयाचे मोर्चे निघाले. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जनतेच्या समोर विजयी भाषण ठोकलं. आपण या युद्धामध्ये विजयी झालो आहोत अशा प्रकारची घोषणा केली. शहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंधूर नंतर जे काही केलं त्याचीच आठवण ट्रम्प यांच्या घोषणेनंतर झाल्याशिवाय राहत नाही. ट्रम्प यांनी घोषणा केली आहे खरी की हे युद्ध आता संपण्याच्या दिशेने वाटचाल करतंय, परंतु ट्रम्प म्हणाले म्हणून युद्ध संपेल याची सुतराम शक्यता दिसत नाहीये. हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने इराण आणि अमेरिकेच्या मध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवलेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक पोस्ट केली एक्सवर आणि त्या पोस्टमध्ये ते म्हणतात की इराण आणि अमेरिकेचे जे प्रतिनिधी आहेत ते पाकिस्तानमध्ये भेटू शकतात आणि इथे बसून वाटाघाटी करू शकतात. पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला वापर टॉयलेट पेपर सारखा करण्याची मुभा अमेरिकेला दिलेली दिसते. काही काळापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीमध्ये अशी स्पष्टोक्ती केली होती. ते असं म्हणाले होते की अमेरिकेने वारंवार पाकिस्तानचा वापर एखाद्या टॉयलेट पेपर सारखा केलेला आहे. शहबाज शरीफ असो किंवा ख्वाजा आसिफ दोघांना माहिती आहे की एकदा टॉयलेट पेपरचा वापर केला नंतर त्याची रवानगी डस्टबिनमध्ये करण्यात येते. अनेकांना असा भ्रम झालाय की या प्रकरणामध्ये पाकिस्तान मध्यस्थी करतोय, म्हणजे पाकिस्तान खूप मोठं काहीतरी करतोय, पाकिस्तान महत्वाची भूमिका बजावतोय. पाकिस्तानच मध्यस्थीसाठी का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. वास्तविक हा प्रश्न पडण्याचं काही कारण नाहीये. याचं उत्तर अत्यंत सोपं आहे, सरळ आहे. दलाली करणं हा पाकिस्तानचा धंदा आहे. मध्यस्थी करायची आणि दोन्ही बाजूची दलाली खायची, कमिशन खायचं, हाच प्रकार पाकिस्तान गेली वर्षोनवर्ष करत आलेला आहे. बरं, हे काम असं आहे की ज्या कामासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तान सारखा एखादा पपलू देशच लागणार, शहबाज शरीफ यांच्यासारखा पपलू नेता लागणार. या कामासाठी ते व्लादिमीर पुतीन, शी जिनपिंग किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यापैकी कोणालाही सांगू शकत नाही. कारण त्यांचा तो स्वभाव नाहीये, त्यांचा तो धर्म नाहीये, त्यांचं ते काम नाहीये. हे काम फक्त पाकिस्तान करू शकतं. बिल्डरांचं काम इमारती निर्माण करणं आहे. या इमारतीमध्ये घरं असतात, ऑफिसेस असतात. ही घरं आणि ऑफिसेस विकण्याचं काम दलाल करतात आणि ते बिल्डरांकडून सुद्धा कमिशन घेतात आणि ज्यांना विकत घ्यायची आहेत घरं किंवा ऑफिसेस त्यांच्याकडून सुद्धा कमिशन घेतात. दलाली हा एक धंदा आहे आणि हा धंदा पाकिस्तान गेली अनेक वर्ष करतो आहे. तुम्ही वास्तव हा सिनेमा पाहिला असेल. याच्यामध्ये सुलेमान बादशाह नावाचा एक मांडवली करणारा इसम आहे. हा इसम आरोपी आणि पोलीस, आरोपी आणि नेते यांच्यामध्ये मांडवली करत असतो. तर तशा प्रकारच्या मांडवलीचं काम हे पाकिस्तान वर्षानुवर्ष करत आलेलं आहे आणि इराणच्या निमित्ताने, या युद्धाच्या निमित्ताने याच भूमिकेत पाकिस्तान पुन्हा एकदा शिरताना दिसतोय. इराणच्या युद्धामुळे सगळं जग संकटात आलेलं आहे. सगळ्या जगावर ऊर्जा संकट कोसळलेलं आहे आणि हे संकट सुटावं, हे ग्रहण सुटावं म्हणून अनेक देशांचे नेते अनेक देशांच्या नेत्यांशी संपर्कात आहेत, त्यांच्याशी बोलणी करताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा या संदर्भात
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. परंतु ट्रम्प यांचं एक धोरण आहे, ते कायम भारत आणि पाकिस्तानला एका तागडीमध्ये तोडण्याचा प्रयत्न करत असतात आणि या युद्धाच्या काळात सुद्धा ट्रम्प तीच रणनीती राबवताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करण्यापूर्वी ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पडेल फील्ड मार्शल असीम मुनीर यांना फोन केला होता, त्यांच्याबरोबर चर्चा केली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि त्यांच्यासोबत इराण युद्धाच्या संदर्भात जी परिस्थिती जगभरामध्ये निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीबाबत चर्चा केली. ट्रम्प एकाच तागडीमध्ये भारत आणि पाकिस्तानला तोलतायत, म्हणजे नेमकं काय करतायत? एका तागडीमध्ये म्हणजे एका तराजूमध्ये त्यांनी ठेवले 50 किलो तांदळाचं पोतं आणि दुसऱ्या तराजूमध्ये त्यांनी ठेवलंय तांदळाचं कंटेनर. हे 50 किलो तांदळाचं पोतं म्हणजे पाकिस्तान आहे आणि तांदळाचं कंटेनर म्हणजे हिंदुस्थान आहे. ट्रम्प प्रयत्न करतायत, त्यांना माहिती आहे की हे वास्तवात येणं शक्य नाहीये, परंतु ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना माहिती होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त फोन करून भागणार नाही, म्हणून त्यांनी भारतामध्ये पेंटेगॉनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवलं. या अधिकाऱ्याचं नाव एल्ब्रिच कोल्बी, अंडर सेक्रेटरी ऑफ डिफेन्स पॉलिसी हे त्याचं पद आहे. हा माणूस भारतामध्ये आला आणि त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीबाबत चर्चा केली. परंतु चर्चेचा फक्त हा एकमेव मुद्दा असावा याची शक्यता खूप कमी आहे. इराण युद्धाची धामधूम सुरू असताना भारतामध्ये NIA खूप महत्वाची कामगिरी पार पाडली. CIAचा एजंट मॅथ्यू वेंडिक याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत 6 युक्रेनियन नागरिकांना भारतामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि अमेरिकेच्या दृष्टीने ही जी घटना आहे ती मिरची लावणारी घटना आहे. अमेरिकेला प्रचंड झोंबलेलं आहे. हा मॅथ्यू वेंडिक आणि त्याचे 6 युक्रेनियन साथीदार भारतामध्ये पर्यटक म्हणून दाखल झाले. ईशान्य भारतामध्ये त्यांचा राबता सुरू होता. ईशान्य भारतातून ते म्यानमारमध्ये जायचे, तिथल्या बंडखोरांना प्रशिक्षण द्यायचे आणि जेव्हा भारतीय गुप्तचर यंत्रणांना याबाबत माहिती मिळाली त्याच्यानंतर NIAने त्यांच्यावर झडप घातली, त्यांना अटक केली. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. अमेरिकेच्या भारतामध्ये CIAच्या माध्यमातून नेमक्या काय कारवाया सुरू आहेत, कोणत्या उचापती सुरू आहेत याबाबत माहितीचं एक खूप मोठं गबाड या तपासाच्या दरम्यान भारताच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे अमेरिका प्रचंड अस्वस्थ आहे. आधी अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्गिओ गोर या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भेटले होते. म्हणजे ही चर्चा झाली की नाही ते उघड झालेलं नाही, परंतु निश्चितपणे या विषयावर चर्चा झाली असणार. आता कोल्बी भारतामध्ये आलेले आहेत, ते डॉक्टर एस जयशंकर यांना भेटले आणि त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये इराणचा विषय निश्चितपणे असणार. परंतु या वेंडिकच्या विषयाची चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांना अशी घोषणा करावी लागली की आम्ही जिंकलो, त्याचं कारण काय? इराणी जनतेवर किंवा जगावर मेहरबानी करण्यासाठी, उपकार करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे का? खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या आता लक्षात येऊ लागलंय की हे युद्ध आपल्याच बुडाशी येत आहे आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प लवकरात लवकर या युद्धातून आपला पाय काढून घेण्याचा प्रयत्न करतायत. अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटचे आकडे जाहीर झालेले आहेत. हे आकडे आहेत 2024 आणि 2025चे. या आकड्यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की अमेरिका खूप वेगाने दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करते. जगाला असं वाटतं की अमेरिका ही महासत्ता आहे, आर्थिक महासत्ता आहे, लष्करी महासत्ता आहे. अमेरिकेचे हे जे नबाबी थाट आहेत ते नबाबी थाट उसनवारीच्या जोरावर चाललेले आहेत. अमेरिकेची जी श्रीमंती आहे ती कर्जामुळे आलेली झळाळी आहे. अमेरिका कर्जाच्या बोजाखाली वाकत चाललेली आहे. ही बाब अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटचे 2024 आणि 25चे आकडे आलेले आहेत त्याच्यातून स्पष्ट झालेली आहे. अमेरिकेची जी मालमत्ता आहे ती आहे 6.06 ट्रिलियन इतकी आणि अमेरिकेची जी देणी आहेत म्हणजे अमेरिकेची जी लायबिलिटी आहे ती आहे 47.78 ट्रिलियन इतकी. म्हणजे किती तफावत आहे बघा. मालमत्तेच्या तुलनेमध्ये जे कर्ज आहे ते जवळजवळ 8 पट आहे. अमेरिकेची जी वित्तीय तूट आहे, अर्थसंकल्पीय तूट आहे ती आहे 1.9 ट्रिलियन इतकी. 18 मार्च रोजी अमेरिकेवर जे कर्ज आहे त्याचे आकडे सुद्धा जगाच्या समोर आलेले आहेत. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्र हाती घेतली तेव्हा अमेरिकेवर जे कर्ज होतं ते 37 ट्रिलियन होतं. गेल्या काही काळामध्ये ते 38 ट्रिलियन झालं आणि या युद्धाच्या काळामध्ये हे जे कर्ज आहे ते 39 ट्रिलियन पार गेलेलं आहे. लवकरच ते 40 ट्रिलियन होईल अशा प्रकारची शक्यता आहे. आकडा आहे 18 मार्चचा, म्हणजे फार जुना आकडा नाहीये, 4-5 दिवसाच्या पूर्वीचा आकडा आहे. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला सुरू झाला आणि त्याच्यानंतर या युद्धाला आता 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे. सरकारी सूत्राकडून जो खर्चाचा आकडा येतो तो दर दिवशी साधारण 1 ते 2 बिलियन इतका येतोय. आतापर्यंत जो आकडा बाहेर आलेला आहे म्हणजे 3 आठवड्यांचा तो साधारण 18 अब्ज आहे असं सांगण्यात येतं. परंतु प्रत्यक्षात हा जो आकडा आहे तो खूप मोठा आहे. तो 60 ते 130 बिलियन असावा अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते. हे युद्ध जर ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर 5 आठवडे चाललं तर त्याचा जो खर्च असेल तो साधारण 175 बिलियन असेल, म्हणजे 175 अब्ज असेल. आणि जर हे युद्ध
8 आठवड्यापर्यंत लांबलं तर या युद्धाचा जो एकूण खर्च आहे तो साधारण 250 बिलियन असेल, अशा प्रकारची शक्यता या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. हे युद्ध महाग पडतंय, हे युद्ध इराणला तर शिकलेलंच आहे, परंतु ते अमेरिकेला सुद्धा शिकलं आहे, हे ट्रम्प यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे युद्ध आटोपतं घेण्याची त्यांची मानसिकता आहे आणि तसे प्रयत्न ट्रम्प यांनी सुरू केलेले आहेत. आपण ती विजेत्यांची प्रसिद्ध युक्ती ऐकली असेल की खेळ अजून संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. ट्रम्प यांनी ही युक्ती फिरवून अमेरिकी जनतेच्या गळी मारण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. मी जिंकलेलो आहे म्हणजे ट्रम्प यांनी जे घोषित केलं की मी जिंकलेलो आहे, त्यामुळे खेळ संपलेला आहे. हेच अमेरिकी जनतेच्या गळी उतरवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. अमेरिकी जनता हा तर्क मान्य करेल न करेल, परंतु हा खेळ संपवणं फक्त ट्रम्प यांच्या हाती नाहीये. इराणने आधीच जाहीर केलेलं आहे की हे युद्ध कधी संपेल हे इराण ठरवणार. ट्रम्प यांना हे युद्ध संपवण्याचे वेध लागलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी एकतर्फी जाहीर केलं की मी जिंकलेलो आहे आणि दोन्ही देशांच्या वाटाघाटी सुरू आहेत. इराणने पुन्हा एकदा त्यांना तोंडावर पाडलेलं आहे. इराणने जाहीर केलंय की ट्रम्प जे काही म्हणतात ते निव्वळ बावडे आहेत, असं काहीच नाहीये. दोन्ही देशांच्या कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी सुरू नाहीयेत. इराणच्या संयुक्त मिलिटरी कमांडचे प्रवक्ते इब्राहिम जुल्फिकारी यांनी तर ट्रम्प यांची चक्क खिल्ली उडवलेली आहे. ते असं म्हणाले की ट्रम्प यांची मानसिकता आता या पातळीवर घसरलेली आहे की ते स्वतःशी वाटाघाटी करतायत. म्हणजे अक्षरशः ट्रम्प यांना खुळ्यात काढण्याचं काम इराणने केलेलं आहे. जाहीरपणे जागतिक पातळीवर इराणने ट्रम्प यांची नाचक्की केलेली आहे. गेल्या वर्षी जो इराणवर हल्ला झाला होता, त्या हल्ल्याच्या काळामध्ये ट्रम्प यांनी इराणला 2 दिवसाची मुदत दिली होती, परंतु ही मुदत उलटून जाण्याच्या आधी अमेरिकेच्या B-2 बॉम्बरने इराणवर हल्ला केला आणि तो हल्ला इतका जबरदस्त होता की त्याच्यानंतर ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं की इराणच्या आण्विक आस्थापना आणि आण्विक क्षमता आम्ही नष्ट केलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा ट्रम्प तोच खेळ खेळण्याचा प्रयत्न करतायत. आधी त्यांनी धमकी दिली होती की 48 तासामध्ये आम्ही इराणच्या पॉवर प्लांटवर हल्ला करू. इराणला दिलेली 48 तासांची मुदत उलटून जाण्याच्या आधी ट्रम्प यांनी माघार घेतली आणि इराणला नवी 5 दिवसांची मुदत दिली. आणि या मुदतीच्या काळामध्ये ट्रम्प बोंबलत फिरतायत की आम्ही जिंकलो आणि इराण सोबत आमच्या वाटाघाटी सुरू आहेत. ज्या 15 कलमी प्रस्तावाची जगभरामध्ये चर्चा आहे, ज्या अटी अमेरिकेने इराणला दिलेल्या आहेत, त्या अटींचा स्वीकार इराणकडून होण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची अट म्हणजे इराणने अण्वस्त्रांची निर्मिती पूर्णपणे थांबवली पाहिजे. अण्वस्त्र तर खूप दूरची गोष्ट आहे, नागरी उपयोगासाठी सुद्धा त्यांनी युरेनियमचा विकास करायचा नाही, अशी याच्यामध्ये महत्वाची अट आहे. आणि आतापर्यंत जे युरेनियम विकसित केलेलं आहे ते सगळं युरेनियम इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीला सोपवायचं, ही सुद्धा अट आहे. आणि अशा प्रकारच्या अटींचा स्वीकार इराणकडून केला जाईल याची शक्यता खूप कमी आहे. आता एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की हे युद्ध सुरू असताना युद्ध संपवण्याचा जो प्रस्ताव आहे तो कोणाकडून येतोय? तो येतोय अमेरिकेकडून. याचा अर्थ घायकुतीला कोण आलेला आहे? अमेरिका आलेली आहे. हा प्रस्ताव देण्याच्या पूर्वी अमेरिकेने खूप मोठी दर्यादिली दाखवली. इराणला त्यांचं जे तेल आहे ते जगभरामध्ये कुठेही विकण्याची परवानगी दिली 30 दिवसांसाठी. आता अमेरिकेने एवढी दर्यादिली दाखवण्याचं कारण काय? अमेरिकेला इराणवर एवढे उपकार करण्याचं कारण काय? कारण अमेरिकेला सगळं संपवायचं आहे. हा युद्धाचा पसारा जो वाटेल तसा पसरत चाललेला आहे तो आटोपता घ्यायचा आहे. हे सगळं एका बिंदूवर संपवून अमेरिकेला यशस्वी माघार घ्यायची आहे आणि त्याच्याआधी अमेरिका हे सगळे उपद्व्याप करताना दिसते. आता घायकुतीला आलेला अमेरिका, ज्याला हे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवायचं आहे, जो अत्यंत उतावळा झालेला आहे, तो जर स्वतःच्या अटी शर्ती लादू शकतो तर ज्यांना युद्धाची काहीच फिकर नाहीये त्या इराणकडून अटी लादल्या जाणार नाहीत, असं कसं होईल? इराणने स्वतःच्या अटी दामटल्या आहेत. इराणने असं म्हटलंय की आम्हाला हमी हवी आहे की अमेरिका किंवा इस्रायल पुन्हा एकदा इराणवर कधीही हल्ला करणार नाही. आणि दुसरी अट तर अत्यंत महत्वाची आहे. हे युद्धाच्या काळामध्ये इस्रायलने आमचं जे नुकसान केलंय त्याची भरपाई म्हणून आम्हाला $500 अब्ज मिळाले पाहिजेत. आता या अटी अशा प्रकारच्या आहेत ज्या अमेरिकेकडून पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. म्हणजे जेव्हा प्रेयसी आणि प्रियकराचं नवं जुळलेलं असतं तेव्हा प्रियकर प्रेयसीला म्हणतो की मी तुला आकाशीचा चंद्र आणून देईन, तेव्हा प्रेयसी त्याला म्हणते नको चंद्र नको, मला तूच हवायस. नंतर कधीतरी प्रेयसीची सनकलेली असेल आणि ती प्रियकराला म्हणेल तू म्हणालेलास की आकाशीचा चंद्र आणून दे, तो मला आता हवाय. तर तशा प्रकारची मागणी इराणने केलेली आहे. $500 अब्ज देणं अमेरिकेला अजिबात शक्य नाही, कारण मुळात अमेरिकेचा किस्सा रिकामा झालेला आहे. अमेरिकेवर कर्जाचा बोजा वाढतोय आणि हे कर्ज कसं फेडायचं याच्या विवंचनेत असलेली अमेरिका इराणला $500 अब्ज देईल याची दूरपर्यंत शक्यता नाहीये. दोघांनी आपापल्या अटी शर्ती पुढे रेटलेले आहेत, परंतु कोणाला तरी माघार घ्यावी लागणार, त्याशिवाय तडजोड होणं शक्यच नाहीये. मग माघार कोण घेणार? माघार तो घेणार ज्याला बर्बादीची चिंता आहे, जो बर्बादीला भीत नाही, जो मरणाला भीत नाही.
त्याला माघार घेण्याची काहीच गरज नाहीये. आणि इराणची मानसिकता सध्या तरी तशीच आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, आम्ही माघार घेणार नाही. आणि त्यामुळे स्वर्गनगरीय असलेल्या अमेरिकेला आपली बर्बादी जर रोखायची असेल, आपल्या अर्थकारणाला जी झळ बसते ती जर रोखायची असेल, आपल्या अर्थकारणाची बर्बादी जर रोखायची असेल, तर अमेरिकेला निश्चितपणे माघार घ्यावी लागेल. अर्थात ही माघार घेतल्यानंतर शहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर जे काही केलं तर ट्रम्प यांना सुद्धा करता येईल. त्यांनी अमेरिकेच्या सडकेवर उतरावं, जनतेच्या सोबत उतरावं, अमेरिकेच्या ध्वजासह उतरावं आणि जाहीर करावं की हे युद्ध आम्ही जिंकलेले आहोत. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर राजेश शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.